यू ऑट टू बी कन्सिडरेट टुवर्ड्स युअर पेशंट्स. तू तुझ्या पेशंट्सच्या बाबतीत कसा असला पाहिजे? कन्सिडरेट तर सांगितलं. कन्सिडरेट असणं म्हणजे काय? थोडक्यात संवेदनशील असणं अशा प्रकारे. ओके, चला कन्सिडरेट हा एक शब्द समजून घ्या. त्यानंतर कन्सिडरेटच्या नंतर येणारं जे काय आपलं एक प्रिपोजिशन आहे कोणते बघा? टुवर्ड्स. हे सुद्धा लक्षात घ्या. आणि आता ऑट टू ही जी मॉडल ऑक्झिलरी वापरली ती काय इंडिकेट करते हे विचारलं. लक्षात घ्या, मी फक्त उत्तर सांगणार नाही. ज्याला उत्तर बघायचे त्यांना आन्सर की पण दिलेली आहे. तुम्हाला विश्लेषण देणार आहे, एकदम व्यवस्थित विश्लेषण समजून घ्या. एक प्रश्न जर समजून घेतला, त्याचं विश्लेषण जर समजून घेतलं, मला असं वाटतं तुम्हाला कुठे ना कुठे त्या टॉपिकमध्ये ज्या काही काय म्हणता येईल काही अशा गोष्टी राहिल्या ज्या क्लिअर झालेल्या नाही त्या क्लिअर होऊन जातील. ओके, या इकडे यू ऑट टू बी. आता ऑट टू या मॉडल ऑक्झिलरी या सेंटेन्समध्ये काय सांगते हे विचारले. बघा बरं, ऑट टू नेसेसिटी कधीच नाही सांगत. नेसेसिटी काय सांगतं? नीड सांगतो, मस्ट सांगतो, राईट. नेसेसिटी इथं म्हणजे ऑट टू सांगत नाहीये. माइल्ड कंपल्शन, ऑट टू हा कंपल्शन नाही, शुड आणेल, राईट. शुड हा माइल्ड कंपल्शन सांगेल. स्ट्रॉंग कंपल्शन जर असलं तर, स्ट्रॉंग असेल तर मस्ट. कळालंय? हे बघा, माइल्ड कंपल्शन शुड, हे जर स्ट्रॉंग असेल तर स्ट्रॉंग कंपल्शन मस्ट. कळालंय? एक एक मॉडल थोडंसं क्लिअर करूया. नंतर ऑट टू नेहमीच इंडिकेट करतो एकतर ज्याला आपण मॉरल ड्युटी म्हणतो किंवा म्हणजे मॉरल ड्युटी आहे जे जे की आपण काय म्हणतो नैतिक कर्तव्य जे असतं ना त्याला म्हणतो आपण ऑट टू. म्हणजे ऑट टू इंडिकेट काय करतो? नंबर 1 मॉरल ड्युटी, किंवा नंबर 2 जर म्हटलं तर आपण त्याला म्हणतो मॉरल ऑब्लिगेशन. कळालंय? हा नंबर 2चा पॉईंट. ऑट टू हा सेंटेन्सेस मध्ये नैतिक कर्तव्य, नैतिक बंधन हे इंडिकेट करतो. या सेंटेन्स मध्ये बघा त्यांनी इथं जो शब्द वापरला तो फक्त ऑब्लिगेशन वापरलाय. ऑब्लिगेशन कोण सांगेल? शुड सांगेल, किंवा माइल्ड ऑब्लिगेशन, माइल्ड कंपल्शन, ऑब्लिगेशन शुड सांगतो. इथं जे आहे यू ऑट टू बी कन्सिडरेट टुवर्ड्स युअर पेशंट्स, तू तुझ्या पेशंट्सच्या प्रती कसा असला पाहिजे? तुझं ते नैतिक बंधन आहे म्हणा किंवा नैतिक कर्तव्य आहे की तू त्यांच्याप्रती कन्सिडरेट असला पाहिजे. कळालंय? मग ऑट टू काय सांगतो या सेंटेन्स मध्ये? मॉरल ड्युटी इंडिकेट करतो. पण हा जो बी आहे तो किती नंबरला आलाय बघा? इथं 2 नंबरला दिसले की 2 नंबरला गोल करायचं आणि मोकळं नाही व्हायचं. नंबर 3 ला आहे बघा, ओनली बी. कळालंय? ऑब्लिगेशन नाही, ऑब्लिगेशन हे ऑट टूचं काम नाही. ऑब्लिगेशन आहे पण कशा प्रकारचं? मॉरल ऑब्लिगेशन असेल तर. कळालंय? आता हे जे क्वेश्चन्स आहेत ना, हे क्वेश्चन्स म्हणा, हे रूल्स म्हणा, पालनसुरी त्याच्यानंतर रेन मार्टिन या बुक्स मधून तुम्हाला असे सेंटेन्सेस किंवा त्याच्यामध्ये फक्त एखाद्या नाउनचा एखाद्या वर्डचा बदल केल्यानंतर ते सेंटेन्सेस उचललेले दिसेल. बरोबर? मी 2 पुस्तकांचे नाव सांगतो, पालनसुरी आणि रेन मार्टिन. याच पुस्तकातून हे सेंटेन्सेस उचललेले दिसतील. किमान सेंटेन्स नसला तरी रूल दिलेला दिसेल. म्हणून मी काही गोष्टी घेतलेल्या सुद्धा म्हणजे एका प्रश्नाला एक्सप्लेनेशन घेतलेलंच आहे, बाकीचं मी एक्सप्लेनेशन लिहून देते. ओके, आन्सर असेल मॉरल ड्युटी.